नमस्कार, मी आशुतोष पाटील आणि जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. अर्थातच पाहुणेही विशेष आहेत. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, महाराष्ट्रातले अनुभवी जाणते नेते विनोद तावडे. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, स्वागत. नुकताच तुम्हाला आम्ही चर्चेत पाहतोय की मुंबईतल्या बोरिवली मतदारसंघात गोपाळ शेट्टींनी उमेदवारी जाहीर केली होती. मागे घ्यायला तयार नव्हते, पण तुमची शिष्टाई फळाला आली. कसं काय तुम्हाला हे जमलं आणि मुख्य म्हणजे गोपाळ शेट्टींसारखा माणूस उभाच का राहिला? गोपाळबाई जे उभे राहिले त्यात खरं कारण असं होतं की बोरिवली विधानसभेमध्ये ज्यावेळी गोपाळबाई खासदारकीला गेल्यानंतर 14ला मी गेलो, मग 19ला मला तिकीट नाही, त्यावेळी सुनील राणे तेही बाहेरून गेले. मग 24ला लोकसभेला पियुष गोयल बाहेरून आले. समजा गोपाळबाईंना बदलायचं स्थानिक देता आलं असतं, आणि आता पुन्हा विधानसभेला पुन्हा बाहेरून आला. तर एक स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी नाराजी होती. गोपाळबाईंना स्वतःला काही पाहिजे होतं असं अजिबात नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना समोर ठेवून त्यांनी त्या पद्धतीने केली होती. पण 40 वर्ष ज्या व्यक्तीने पक्ष उभा केला, पक्ष बांधला, अशा व्यक्तीने पक्षाच्या विरोधात लढणं हे मला योग्य वाटत नव्हतं. आणि मला वाटतं गोपाळबाईंना आपला मुद्दा नेत्यांपर्यंत पोचवायचा होता, त्यांनी पोचवला आणि त्यांनी मागे घेतली. आणि मला असं वाटतं की तो एक अशा सिनियर कार्यकर्त्याने निवडणुकीला उभं न राहणं हे नेहमीच चांगलं असतं. गोपाळबाईंना तुम्ही मनवलंत, पण सदा सरवणकर काही ऐकायला तयार नाही. ते ठाम राहिले आणि आता चित्र असं झालं की महायुतीमधला एक थोडी बंडखोरी दिसते. हे सदा सरवणकरच्या माहीम प्रभादेवी विधानसभेमध्ये असं झालं की राज ठाकरे यांनी ज्यावेळी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला लोकसभेला, त्याच्या बदल्यात काही आपण त्यांना विधानसभेला मदत करावी असं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादाशी चर्चाही झाली होती. आणि त्याप्रमाणे मग शिवडी बाळानंगावकर असेल, माहीमला असेल, आपण काही करू असं चाललं होतं. पण सदा सरवणकर आणि एकनाथ शिंदेंचं असं मत पडलं की जर सदा नाही लढले तर एखाद वेळेस तिथे उभाटा शिवसेना जिंकू शकते. नाही लढले तर आयदर सदा किंवा अमित ठाकरे जिंकू शकतात. त्यामुळे ते लढलं पाहिजे असं झालं. तरीही अजून मला वाटतं देवेंद्र फडणवीस आज उद्या काही एकनाथ शिंदेशी बोलणार आहेत. बघू काय होतं. अच्छा, म्हणजे अजूनही काही व्हायची अपेक्षा आहे. शेवटपर्यंत अपेक्षा आपण नेहमीच धरायच्या. तुम्ही सगळे एकत्र आहात अशी कायम चर्चा होते, पण तुमच्यात देखील कधी ना कधी मतभेद होतात. नवाब मलिकांच्या मुद्द्यांवरून तुमची भूमिका वेगळी आहे, पण अजितदादांनी तुमचा विरोध असताना देखील नवाब मलिकांना उभं केलं, स्वतःच्या तिकिटावर केलं. असं आहे की आम्ही जागा वाटपात जागांच्या संख्येविषयी प्रचंड आग्रही राहू शकतो. एखाद्या जागेवर कोणाला उमेदवारी दिली पाहिजे त्यात सुचवू शकतो, आग्रही धरू शकतो, पण तो पक्ष आम्ही चालवू शकत नाही. आणि अजितदादा जो शेवटपर्यंत विचार करत होते, प्रयत्न करत होते दुसरा जिंकणारा कोणी उमेदवार देता येईल का. पण शेवटच्या क्षणी जे आहे त्यांनी ते नवाब मलिकांना तिकीट दिलं, तर आम्ही स्पष्ट केलं व आम्ही प्रचार करणार नाही. आम्ही बाकीच्या ठिकाणी तुमचा प्रचार करू, पण इथे आम्ही करणार नाही, हे आम्ही स्पष्ट केलं. मला असं वाटतं की याच्या पुढे जाऊन अजून काही महायुतीमध्ये एका जागेसाठी अख्खच तोडा हे होऊ शकत नाही. पण नवाब मलिक आज जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आले होते आणि ते त्यांच्या विजयाबद्दल अतिशय त्यांना खात्री आहे. त्यांनी आकडेवारी देखील दिली, लोकसभेची दिली. ते निवडून येतील, आमदार होतील, उद्या मंत्री होतील. पण मंत्रिमंडळ बनवताना इतकं सोपं नसतं. त्यात बऱ्याच गोष्टी विचार कराव्या लागतात. ह्याच्या आधीसुद्धा काही मंत्री असे गाळावे लागले होते, त्यामुळे इतकं सोपं होणार नाही ते. म्हणजे त्यांना मंत्री तुम्ही करणार नाही ते त्यावेळी बघू. आता सारखा मोठा आरोप होतोय की भारतीय जनता पार्टी हे ईडी CBIची भीती दाखवून लोकांना आपल्याकडे फोडते. ज्या अजितदादांवर आणि त्यांच्या पक्षावर आरोप झाले होते, अजितदादांवर तर कितीतरी आरोप झाले होते, तेच अजितदादा आज तुमच्यासोबत मांडीला मांडी लावून आहेत. ईडी आणि CBIच्या भीतीने नुकतीच कॉन्ट्रोवर्सी झाली की भुजबळांनी तो दावा, अर्थात भुजबळांनी मान्य नाही केला की त्यांच्या पुस्तकात काही उतारे होते. तर अशा प्रकारे घाबरून आणि धाकधपटशा दाखवून तुम्ही आमदार आणाल, पण मतदार आणू शकाल? मुळात आम्ही धाकधपटशा काही कोणाला दाखवलेला नाही. ईडी ज्यांच्यावर होती ते सरकारमध्ये भाजपवर आल्यानंतर त्यांची चौकशी एकाचीही कमी झाली दाखवून द्या. ती प्रोसेस चालूच आहे, कोणाचीही कमी झालेली नाही आहे. आणि ईडी काही व कुठेही अजिबात संबंधच नाही आहे आणि जबरदस्ती ईडी गळ्यात घातली असं होऊ शकत नाही.
काहीतरी असतं, चौकशी करतात. आता लोक म्हणतात की अजितदादा भ्रष्टाचारी, तुम्ही आरोप करायचे, तुम्ही त्यांच्यावर कसे बसता. मला या सगळ्यांना एकच सांगावं असं वाटतं, 2014ला भाजपला 123 जागा मिळाल्या, पूर्ण बहुमत नव्हतं. उद्धवजी ठाकरे हे विरोधी पक्षात बसायचं ठरवलं आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले. 123वर सरकार बनत नाही, पण त्यावेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला म्हणून आम्ही मंत्री झालो. ते जर त्यावेळी चाललं तर आज का नाही चालत, एवढा माझा प्रश्न आहे. कुठेही आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीमध्ये ढवळाढवळ नाही. जी प्रोसेस चालेल न्यायालयात ते होईल, त्यात निकाल येईल, त्यात कुठेही त्यांना आम्ही फेवर करत नाही. आज जे अजित पवार तुमच्याबरोबर आलेत, ही गोष्ट खरी आहे का की शरद पवारांनी याआधी देखील 2016मध्ये किंवा आणखीन वेगवेगळ्या वेळेस आपल्याबरोबर येण्याची तयारी ठेवली होती? दोनदा असं झालं. म्हणजे 14 ते 19 मध्ये एकदा झालं आणि 19 जो पहाटेचा शपथविधी झाला तो पवारसाहेबांच्या मान्यतेने झाला, हे तर देवेंद्रजींनी स्वतःच सांगितलं आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी त्यावेळी भाजपबरोबर येण्याचा विचारही केला होता. ज्यावेळी त्यांना कळलं की सोनिया गांधी शिवसेनेवर जायला तयार आहेत, त्यावेळी त्यांनी एकदम बदललं आणि मग त्यांनी त्यांच्यावर सरकार बनवलं. तुम्ही त्या सगळ्या घटनांचे साक्षीदार आहात. सगळं मला पूर्ण डिटेल सगळं त्यावेळी काय घडलं माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं की पवारसाहेबांनी जी एका अर्थाने ऐनवेळी शब्द फिरवला, त्याच्या आधी तर त्यापेक्षा जास्त की 2019ला भाजप शिवसेना युतीत लढली, युतीला बहुमत मिळालं, मोदींचा फोटो आणि लावला. त्यावेळी मोदींचा फोटो, भाषण, आणि त्यानंतर माननीय उद्धवजी गद्दारी करून काँग्रेसबरोबर गेले. मला वाटतं म्हणजे शिवसेना प्रमुखांना ते चाललंच नसतं. म्हणजे त्यांचं वक्तव्य आहे की काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ आली तर मी शिवसेना विसर्जित करेन. पण त्यांच्याच चिरंजीवाने अशी पावलं उचलली की ज्यांनी हिंदुत्वाला विरोध केला, सावरकरांना विरोध केला. मी काल BKCवर भाषण करताना हिंदू बांधवांनो, मातांनो, भगिनीनो, हिंदू शब्द गायब का, तर मंचावर राहुल गांधी, हिंदू चालणार नाही, सावरकरांचं कौतुक चालणार नाही. हे कसं होऊ शकतं? मला ह्याचं मी शिवसेनेबरोबर भावनेने सुद्धा जोडलं होतं. मला हे कळत होतं की हे कसं होऊ शकतं आणि माननीय उद्धवजीने हे का केलं. असं की आता गद्दार गद्दार म्हणून शिंदेनासारखं म्हटलं जातं. तुम्ही आता म्हणताय की 19ला जनतेचा जो प्रतिसाद होता, जनादेश होता, त्याच्याशी गद्दारी माननीय उद्धवजींनीच केली, यात शंकाच नाही. शिवसेनेबरोबर तुमचे इतके जुने संबंध होते, कोण युतीत सडलं वगैरे अशा प्रकारची भावना वक्तव्य येत आहेत. आता उद्धव ठाकरे तुमच्यावर कडकडीत टीका करतायत, कडाडून टीका करतायत. म्हणजे आता तुमचं आणि उद्धव ठाकरे आणि तुमचं आणि शिवसेना हे कायमचे दुरावलेत. हा, कारण मतभेदाच्या पलीकडे मनभेदापर्यंत आता वेळ आली आहे. त्यामुळे म्हणजे हे व्हायला नको. विशेषतः बाळासाहेबांनी सगळं मागचं पाहिलं. पण उद्धवजी आणि राजचं जर नाही जमलं तर आम्ही तर काय मित्रच आहोत, आम्ही तर काय रक्ताचं नातं नाही आहे. पण हे मनभेदापर्यंत गेलं हे खरं आहे. म्हणजे निश्चित उद्या आकडेवारी काही येऊ, कुठलंही राजकारण कसंही फिरो, तुम्ही आणि उद्धव ठाकरे यापुढे महाराष्ट्रात एकत्र येणार नाही. आता तरी स्थिती अशी आहे की अशी गरज पडणार नाही. पण मला वाटत नाही मनभेद झाल्यानंतर एकत्र येणं होऊ शकतं, अवघड असतं. मनोज जरांगेंचं राजकारण गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आपण पाहतोय. मनोज जरांगे वाटलं होतं की ते त्यांचे उमेदवार उभे करतील किंवा समर्थन देतील. आता ते दोन्ही करणार नाही आहेत. मराठा वोट्स जर असं झालं असतं की मनोज जरांगेंनी त्यांचे उमेदवार उभे केले असते तर त्यामुळे मराठा समाजाची मतं विभागली गेली असती. कारण थेट प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण समाजाचे असल्यामुळे मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी एक निशाण्यावर केलं होतं, त्यांच्यावर सरळ टीका करत होती. त्यामुळे जो समाज देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे तो समाज भाजपपासून दूर गेला असता आणि ही वोट्स डिवाईड झाली असती. आता जरांगे आणि समर्थक न लढल्यामुळे आता हा जो नाराज आहे हा मराठा समाज हा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. एकतर जरांगे पाटलांनी निवडणूक न लढवण्याचं ठरवल्यामुळे त्यांच्यासोबत निवडणूक लढवायला जे इच्छुक होते, मातब्बर नेते, पैसेवाले नेते होते, ते तर निराश झाले. त्याने आपला आता हात आखडता घेतला. आणि जर मी तुम्हाला आशुतोषजी सांगू इच्छितो की 1965ला पहिलं आरक्षण आपल्या महाराष्ट्रात आलं, 29% SC, ST, DT&T आणि OBC.
त्यानंतर 1980ला अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी केली, जी काँग्रेसच्या बाबासाहेब भोसलेंनी फेटाळली. अण्णासाहेबांचा नंतर मृत्यू झाला. कसा आला माहिती आहे लोकांना. मग मंडल आयोगाची संधी आली की त्यावेळी जर त्यावेळीच्या काँग्रेस नेत्याने विचार केला असता तर मंडल आयोगात आपल्याला मराठा समाजाला घालता आलं असतं. ते घातलेलं नाही. मग 94ला माननीय शरद पवार साहेबांनी आरक्षण देण्याचा वाढवलं. त्यात त्यांनी ओबीसीचं आरक्षण 10% वाढवलं अजून, आणि आपण पुढची सीमा त्यातली गाठली. भुजबळ तेव्हा आग्रही होते. पण त्यामुळे त्यावेळी मराठा नाही वाढवलं, फक्त ओबीसी वाढवलं. मराठा समाज म्हणत होता की आमचं वाढवा, पण ते वाढवलं नाही. 2004ला न्यायाधीश बापट आयोग नेमलं. त्याच्यामध्ये 4 मराठा आरक्षण बाजूने होते, 3 विरोधात होते. मतदानाच्या दिवशी डॉक्टर भोईटे म्हणून ज्या सदस्य होत्या त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे ते येऊ नाही शकल्या. त्यामुळे 3-3 झालं. तर अध्यक्षांनी विरोधात मतदान दिलं. म्हणजे काँग्रेस, शरद पवार कोणीच मराठा आरक्षणात देण्याची संधी असताना दिलं नाही. 14ला ज्यावेळी भाजपचं सरकार आलं, पहिली 2 वर्ष मी मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष होतो, नंतर चंद्रकांत दादा होते. आम्ही 13% आरक्षण दिलं. उच्च न्यायालयात टिकवलं, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात गेलं, सरकार बदललं. पहिल्या 4 तारखांना महाविकास आघाडीचं कोणीच गेलं नाही, आणि नंतर त्याने इंग्रजीत भाषांतर करून द्यायचं तेही दिलं नाही, आणि तिथे फेटाळलं गेलं. मग जर कोणी दिलं तर ते भाजपनेच दिलं. हे गेले 6 महिने आम्ही मराठा समाजाला घरात जाऊन सांगतो. उगाच आपण कोणाचं तरी राजकीय टूल बनवू नका. मराठा समाजाला एक समाजामध्ये मान आहे. कोणाच्या हातात खेळणं होऊ नका. वास्तव जाणा. त्यानंतर ज्याला विरोध करायचा, ज्याला पाठिंबा द्यायचा त्याला द्या. कोणी काही तुम्हाला म्हणणार नाही. पण मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच लागेल असं काही करू नका. समाज तुमच्याकडे आशेने पाहत होता. तुम्ही स्वतः जरांगींशी बोलून कधी प्रयत्न केलात का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये? नाही, मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षणासाठी कुठले आंदोलन झालं तर ते समाजाला उपयोगी असतं त्यातलं. पण ज्यावेळी ती एखादी पक्षाची भूमिका वाटावी इतकं स्पष्ट होतं. कारण हा सगळा इतिहास आहे. दिलं आहे तर BJPनेच दिलं आहे. तुम्हाला व्यक्तिविषयी वाटत असेल तर तो भाग वेगळा. पण आम्ही ह्यांचे पाडू, त्यांचे पाडू. ज्यांनी दिले त्यांचेच पाडायचे, आणि ज्यांनी नाही दिलं त्यांचे निवडून आणायचे. हे काय कळतच नाही काय आहे ते. असं चित्र दिसलं मराठवाड्यामध्ये की काही ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला प्रचार करता येईना इथपर्यंत विरोध होता. गावबंदी झाली होती. मराठा समाजामध्ये रोष होता. हे चित्र बदलले? आता खूप बदललं आहे. एक तर निवडणूक लढवणार नाही म्हटल्यानंतर बदललं आहे, आणि दुसऱ्या बाजूने आम्ही गेल्या 4-6 महिन्यात समाजापर्यंत जाऊन हे वस्तुस्थिती लोकांना त्यांच्या मनात बसवली आहे. हेही फॅक्ट आहे. दिलं होतं 13% ते आम्हीच, भाजपनेच. हे लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे तो राग कमी झालाच आहे. आता TV सुरू करा, YouTube सुरू करा, जाहिरात दिसते लाडक्या बहिणीची. लाडकी बहीण योजना ही तुमची महत्त्वाकांक्षी योजना असं तुमचे सगळे नेते सांगतात. पण खरंच ती लाडकी बहीण केवळ 1,500 रुपये महिन्याला देऊन तुम्हाला वोट देईल? असं आहे की महायुतीने पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट. इनडायरेक्ट बेनिफिट म्हणजे रस्ते, कोस्टल रोड, मेट्रो, हायवे, पिण्याच्या पाण्याची रचना, इरिगेशन, हा सगळा जो आहे इन्फ्रास्ट्रक्चर, बाकी डेव्हलपमेंट, हा इनडायरेक्ट बेनिफिट आहे. मी माननीय अटलजींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली तर गावापर्यंत केवळ रस्ता नाही गेला, तर गावातली मुलं STने कॉलेजला शिकायला जायला लागली. नाहीतर जी 10 किलोमीटर चालत जावं लागायचं. गावात एखादा पेशंट सिरियस झाला तर तो हॉस्पिटलला वेळेत पोचायला लागला. गावातल्या शेतकऱ्याचा शेतमाल आता मार्केटला लवकर पोचायला लागला. हा त्यातला इनडायरेक्ट बेनिफिट असतो. बरोबर. आणि पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट म्हणजे लाडकी बहीण योजना, शेतकऱ्याला 0 विजेचं बिल, किसान सन्मानमध्ये 12,000 रुपये खात्यात जाणं. यातून कसं त्या समाजाची गरज असते. म्हणजे आम्ही हे देतोय म्हणून करा असं नाही, पण एखाद्या महिलेला आपल्या खात्यात कुठेही कोणाची चिठ्ठीची गरज नाही, कोणाला पैसे चारायची गरज नाही. त्या आमच्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये दरमहा जातात. आचारसंहिता लागणार होती तर 1 महिना आधी पाठवले. आणि या योजनेवर शरद पवार साहेब म्हणतात की इतका खर्च या योजनेवर करतं की बाकी योजना बंद पडल्या. याचा अर्थ हे आले तर ही योजना बंद करणार आणि बाकी योजना चालू करणार, ही यांची मानसिकता आहे. हे स्पष्ट असताना मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या माता भगिनी एकनाथ शिंदे, देवाभाऊ आणि अजितदादांना नक्की या निवडणुकीत आपल्याला मनाला सन्मान देणाऱ्या व्यक्तीला मत देतील.
1,500 रुपये खरंच पुरेसे आहेत का हो? नाही, असं आहे की काहीच नव्हते, पण मी आज अनेक महिलांशी माता भगिनींशी चर्चा केली आहे. ते म्हणजे भाऊ, मला माझ्या भाच्याला काहीतरी घ्यावं असं वाटायचं, पण पुन्हा पैसे मागा, एकत्र कुटुंब, भाचा कशाला सुचतो, असे असे अनेक प्रश्न मनात यायचे. आता मी माझे देऊ शकते. माझ्या मुलीला काहीतरी द्यावं असं वाटतंय तर मी घेऊ शकते. एक स्वाभिमान. मला काहीतरी द्यावं असं वाटतंय. हे जे समाधान आहे ना, की माझे पैसे गरज पडली तर माझ्या मुलाच्या मुलीच्या नवऱ्यासाठी मी त्यातले 200-500 रुपये काढून देऊ शकते, हे समाधान कुठल्याच पैशात मोजता येणारं नाही आहे. खरी गोष्ट आहे. निवडणुकीच्या काळातले मोठे महत्त्वाचे मुद्दे, व्होट जिहाद वारंवार उच्चार होतो की लोकसभेमध्ये व्होट जिहाद झाला. अनेक लोकसभा मतदारसंघाची दाखले दिले जातात की एक गठ्ठा मुसलमान समाजाचे वोटर आले आणि चित्र बदललं. हे चित्र पुन्हा अजूनही आहे. म्हटलं लोकसभेला हे थोडं सोपं असतं, असं चित्र होऊ शकतं. जसं धुळे लोकसभा आहे, 5 विधानसभामध्ये डॉक्टर भामरे आमचे आघाडीवर होते आणि एक मालेगाव विधानसभेमध्ये लाखाच्या वर. इतके मागे पडले की ती आघाडी गेली. पण त्या 5 विधानसभातल्या सगळ्यांनी एक गठ्ठा एकत्र येऊन जर मतदान केलं असतं तर मालेगावची मतं पडूनचा उपयोग झाली नसती. म्हणून आमचं म्हणणं आहे की बटेंगे तो कटेंगे. धुळ्यामध्ये बहुतांश देशभक्त बटले, ते मालेगावच्या मतांवर कटले. हे होऊ नये यासाठी आमचा आग्रह आहे. वोट जिहादला उत्तर बटेंगे तो कटेंगे हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग एक रहो सेफ रहो त्याचा अर्थ काय? एक संघ भारत राहिला पाहिजे. एक संघ आपण राहिलो, आपल्याला तोडायचा प्रयत्न लोक खूप करतील. कोण एक करतं? संघ राहा. कोण करतं? देश विरोधी शक्ती आहेत, अर्बन नक्षल्स आहेत की जे तोडायचा प्रयत्न करतायत. त्यांना भारताची प्रगती बघवत नाही, त्यामुळे समाजामध्ये तोडफोड करा. मग ते कधी काँग्रेसचा उपयोग करतात, कोणी अजून उपयोग करतात. एकत्र राहू, एक संघ राहू, एकमेकाला मदत करू आणि सेफ राहू, हे PM साहेबांनी म्हटलं आहे. भाजपला विरोध केला की तुम्ही अर्बन नक्षलवाद म्हणता? भाजपला विरोध नाही, मेट्रोला विरोध करणारी कंपनी बंगलोरमधली. मध्य प्रदेशमध्ये एखादा प्रोजेक्ट आला त्याला विरोध करणारी कंपनी तीच बंगलोरमधली. छत्तीसगडमध्ये काही सुरू झालं त्याला विरोध करणारी कंपनी तीच बंगलोरमधली. हा एक नक्षलचा अर्बन नक्षलचा एक टूल किट आहे आणि त्याला विदेशातला पैसा येतो आहे. त्यांना मोदी पंतप्रधान भारताचे असल्यानंतर भारतावर कुरघोडी करता येत नाही याचं दुःख असणारे देश त्यांना पैसा देत आहेत आणि हे सगळे हे अभियान चालवत आहेत. त्यामुळे अर्बन नक्षल्सच्या विषयामध्ये इतके पुरावे आहेत, इतक्या गोष्टी आहेत, इतकी फेक नरेटिव्ह उभी करायची की ह्यातून लोकांना संभ्रमात पाडायचं. मी 1500 रुपये बहिणीला मिळाल्यानंतर हा सगळ्या एकाच टूल किटवरनं चालू आहे की 1500 कसे पुरणार, तुम्ही सन्मान विकत घेऊ इच्छिता का. हे सगळे डावे समाजवादी सगळे एकत्र येऊन या सगळ्यात जोडून ते प्रयत्न करतात. दुर्दैव आहे. जे चुकीचं आहे स्पष्ट बोला, जे चांगलं आहे त्याचं कौतुकही करा. आज मेट्रो सुरू झाली, आज इथे तुमच्या BKC याला आपण मेट्रोने येऊ शकतो. किती वेळ, इंधन सगळंच वाचतं. पण ह्याला विरोध का करायचा? तर विकसित होता कामा नये भारत. हे वाईट आहे. पण असा राजकीय विरोध या आधी देखील होता ना भारताच्या राजकारणामध्ये. तेव्हा असा कधी हा अर्बन नक्षलवाद वगैरे ह्या टर्म्स कधी ऐकायला नाही आले. त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलनं व्हायची प्रत्यक्ष. आज ठराविक ग्रुप म्हणजे मृणाल गोरे, मृणालताई रस्त्यावर येऊन पाण्याच्या बाटली घेऊन यायच्या, अहिल्याताई यायच्या, जयवंतीबाईंनी यायच्या, सगळे यायचे. पण ते उघडे यायचे. हे ठरवून एका पक्षाच्या याला विकास देशाचा होता कामा नये. पण त्याच मृणाल काही चांगलं जर गोष्ट वसंतदादांनी केली तर कौतुकी करायच्या. जयवंतीबाईंनी काही शरद पवारांनी चांगलं केलं तर कौतुकी केलं होतं. असं होताना दिसत नाही. ते हा अर्बन नक्षलच्या टूल किटचा आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की हा एक दिशेने ठरवून चाललेला प्रयास आहे. तसाच प्रकार आहे लव जिहाद. एक लव जिहादच्या विरोधात भाजपचे अनेक नेते रस्त्यावर उतरलेले आहेत. हा लव जिहाद देखील हा तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे या निवडणुकीमध्ये? विशेषतः विदर्भातल्या मराठवाड्यातल्या काही गावांमध्ये तर हा खूप आहे. खूप आपल्या भगिनी यात पीडित झालेल्या आहेत. काही तर उघडपणे आले की कसं तुकडे करून फ्रीजमध्ये टाकले वगैरे सगळं पाहिलं आहे. मला असं वाटतं की अर्थात सगळीच आंतरधर्मीय विवाह ही लवजिवात नाहीत, पण जी अशी प्रलोभनाने रॅकेट म्हणून चाललेली आहेत त्याचा चिंता करण्याचा विषय नक्की आहे.
मी तुमचा मतदार आहे. मला विधानसभेमध्ये मला राज्यामध्ये एक नेतृत्व हवं आहे. मला राज्यामध्ये काही असं नेतृत्व हवं आहे ज्याचं कर्तृत्व असेल, राज्याच्या सामान्य माणसाच्या जीवनात काही फरक पडेल. या लव जिहाद, वोट जिहाद, फेक नॅरेटिव्ह याने आमच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही आहे. हे मुद्दे काय आहेत समोर सारखे? असं ह्याच्यात तुमच्या घरातली एखादी भगिनी जर लव जिहादची बळी पडली ना तर कळतं. हे विषय जर जागरूकतेने पुढे नेले ना तर आपल्या कुटुंबातल्या आपल्या शेजारच्या मुली यात बळी पडणार नाहीत. त्यामुळे ह्याची जागरूकता आवश्यक आहे. पण मी जर सुरुवातीला म्हटलं की पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि डायरेक्ट बेनिफिटचा मेळ जो आम्ही घातला आहे त्यासाठी आम्हाला मतं द्या. हे मुद्दे आहेत, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्याची काळजी केली पाहिजे आणि ती आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठी आवश्यक ती जागरूकता निर्माण करायची असेल तर ती नक्की करणार. वर्षानुवर्ष तुम्ही काँग्रेसवर जेव्हा विरोधी पक्षात होतात तेव्हा आरोप केलात की गरिबी हटाव, गरिबी हटली नाही, एम्प्लॉयमेंट लोकांना मिळालं नाही. आज काँग्रेसचे नेते राज्यात येऊन तुमच्यावर थेट आरोप करतायत. इकडचे उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत, इकडच्या लोकांना रोजगार मिळत नाही, गरिबी जात नाही, असा थेट आरोप होते तुमच्यावर. ते असा आरोप करतात. नंबर 1वर महाराष्ट्र उद्योगात ह्यांच्या काळात नव्हता, तो पुन्हा आमच्या काळात आला आणि आधी पण होता. एखादा धंदा गेला म्हणजे सगळंच गेलं नाही. ह्यांच्या काळात काय काय गेलं, सेमीकंडक्टर वगैरे. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली, हे IMFचं म्हणणं आहे, आमचं नाही. तर ते खोटं कसं काय? त्यामुळे गरिबी गेली नाही तर 25 कोटी लोक गरीब रेषेवर आले कसे, त्यांना कसं मिळालं? त्यामुळे हे आकडे सांगतायत, ही वस्तुस्थिती सांगते की काय घडतं. हे काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडायचं कारणच नाही. एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला RSSचा सपोर्ट आवश्यक आहे निवडणुकीमध्ये? मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीच एक राष्ट्रवादी विचाराच्या पाठीशी राहिला. लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं पाहिजे हे त्यांचा आग्रही होत राहिलं. आणि हिंदुत्वाच्या विचाराने काम करणारा जर भारतीय जनता पार्टी असेल, जे संघाला 370 जायला हवं होतं ते गेलं, संघाला राम मंदिर व्हायला पाहिजे होतं ते आलं, आणि आम्ही सुद्धा राजकारणात संघ स्वयंसेवक म्हणून राजकारणात आहोत. त्यामुळे संघाचा पाठिंबा आम्हाला हा आमच्या आशीर्वाद आम्हाला असतो आणि तो आम्हाला त्या प्रत्येक स्वयंसेवकाचा आशीर्वाद हवाच आहे. एक अजून एक प्रश्न घेतो. तुम्ही राम मंदिराचा उल्लेख केलात. जिथे राम मंदिर बनलं तिथेच भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट हरला. असं की जिथे राम मंदिर बनलं तिथे हरला, याचं कारण त्या ठिकाणी जे जातीय समीकरण झालं, अयोध्या जिंकला, जिथे फैजाबादमध्ये हरला. जिथे मंदिर झालं ती विधानसभा जिंकली, पण ती फरीदाबाद लोकसभा हरली. पण हे जातीचं जे काही समीकरण या उत्तर प्रदेशमध्ये सगळ्याच ठिकाणी झालं ते आपण पाहिलंही असेल, त्याचा तो परिणाम आहे. त्यामुळे राम मंदिर झालं म्हणजे आम्हाला सगळीकडे तुम्ही जिंकून द्या असं काही नाही. आम्ही आमच्या आस्थेचा विषय म्हणून तो पूर्ण केला, प्रभू रामाचे आशीर्वाद घेतले. निश्चितच प्रभू रामाचे आशीर्वाद तुम्हाला आता या निवडणुकीत किती मिळतात ते आपल्याला 23 तारखेला कळणारच आहे. आपण जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आलात, प्रचाराच्या धामधुमीमध्ये एवढा वेळ दिलात, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. जय महाराष्ट्रावर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र.